शिवसेना शिंदे गटाचे नेते तसंच प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। गोगावलेंना अनेकदा मंत्रिपद मिळणार या संदर्भात बातम्या येत होत्या। त्यांनी स्वतः मंत्रिपदाची इच्छा व्यक्त सुद्धा केली होती। मात्र आता त्यांची बोळवण ही एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली जाण्याची शक्यता आहे। ऐन विधानसभेच्या तोंडावरती ही नियुक्ती केल्यामुळेच आता गोगावले पदभार स्वीकारणार का याकडेच लक्ष आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शिवसेनेतील आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील, संजय शिरसाट यांना महामंडळ मिळाल्यामुळेच राजकारण चांगलंच तापलं होतं। आता शिवसेनेच्या आणखीन एका आमदाराची नियुक्ती महामंडळावर केल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट नाराज असल्याची सुद्धा माहिती मिळते। सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसंच मंत्रिपदाचं वाटप होत असल्यामुळे अजितदादा गट नाराज असल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान साम टीव्हीनं भरत गोगावलेंशी संवाद साधला असता त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। काय नाही, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। परंतु आता दिलेलं आहे ते थोडं लेटच झालेलं आहे, कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। 15-20 दिवसाचा कालावधी बाकी आहे आचारसंहितेला, आणि त्यामुळे थोडं साहेबांशी आम्ही डिस्कस करू। मुख्यमंत्री थोडं आम्हाला 1 दिवसाचा अवधी द्या, जरा साहेबांशी डिस्कस करू द्या।